हां जागा आहे. नाही आपण हे खाऊया नंतर येईल स्मोकिंग. बघतो तर वेगवेगळ्या कुठल्या तरी बघू शकता. गर्दी किती गर्दी बघतो आता कसे आहेत. मला तर वाटते भेटतील चांगल्या साड्या. भरपूर व्हरायटी. हॅलो नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. आणि हा बघा आमच्या खिडकीवर सकाळ सकाळ पॅरट आलेला आहे. सो मस्त दिसतं आहे बघा. तर आज दिवसभर मी काय काय करेन हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर घरातली पहिली थोडी साफसफाई आहे ती करून घेते. त्याच्यानंतर पनवेलला जाणार आहे शॉपिंगला. आणि तिथून आल्यावर घरी थोडी रेस्ट करू आणि नंतर मग पुन्हा संध्याकाळी वाशीला जाणार आहोत. तर हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर माझ्यासोबत कंटिन्यू रहा. इथे आता मी सर्व भांडे इथनं काल घासून ठेवलेली ती सर्व रचून ठेवणार आहे. किचनमध्ये ट्रॉलीमध्ये सर्व भांडी व्यवस्थित ठेवीन. मी आता किचनचा ओटा क्लीन करत आहे. रात्री करते पण रात्री कशी पाल वगैरे एखादी चाळून गेली किंवा झुरलं वगैरे गेली चालून तर ती सकाळी आपण तसंच जर करायला गेलं तर म्हणजे घाण वाटतं. त्याच्यामुळे मी आता पुन्हा एकदा करून घेते क्लीन. त्याच्यानंतरच नाश्त्याला सुरुवात करते. तशी माझ्या किचनमध्ये झुरलं नाहीत पण पाल वगैरे असते त्याच्यामुळे त्याची मला भीती वाटते. त्यामुळे मी ही अगोदर क्लीन करते. त्यानंतर मी झाडांना पाणी घालते. सर्व आता आमच्या बाहेर जिन्यावर पण झाडं आहेत त्यांना मी पाणी घालून येते आणि मग त्यानंतर होईल हे सर्व. मग नंतर मी नाश्त्याला सुरुवात करीन. आता नाश्त्याला मी अंडा ब्रेड बनवते आणि ही दुपारच्या जेवणासाठी आहे. तर हे माझी फ्रेंड आहे प्रणाली, तिने मला दिलेलं आहे. मिक्स आहे म्हणजे अशी मासेच आहेत पण एक जिताडा आहे छोटा, बाकी अशी मासे आहेत. आणि ही आहे माकली आणि हे 2-3 बोंबील आहेत. तर असा आजचा दुपारचा मेनू होईल. एवढे आता मी साफसफाई करायला घेतले शोपीस आणि ताई आली मला जोडीला हेल्प करायला. देवारा क्लीन करायचा आहे आणि हे सर्व क्लीन करायचं आहे.
हे पण इथला काढलाय. तर हे सर्व मी आता क्लीन करते. हे असे शोपीस असे धुवायचे असले ना, झाडं पानं फुलं, की मी हा लिक्विड वापरते, म्हणजे मशीनचा आपला सर्फ किंवा एरियल ते वापरते. आणि याच्यामध्ये मस्त असे स्वच्छ निघतात ते, आणि शाईन पण तशीच राहते, सॉफ्टनेस पण तशीच राहते त्याला, म्हणजे एकदम म्हणजे डॅमेज नाही होत, मस्त राहतात फुलं. तर मी ही कधीपासून हाच लिक्विड यूज करत असते. येथे मी मच्छी साफ करायला घेतली, पण तेवढ्यात त्यांचा फोन आला की आपण बाहेरच जाऊ जेवायला. तर मी मग ती तशीच ठेवली आणि मग हे सर्व मी क्लीन करून रसायला घेतलं आहे. घड्याळ बंद आहे, तो हे सर्व शोपीस मी रचले. आणि हे कपडे होते ते आता झुलायला घेते मी आता. आणि हे हाताने धुवलेले कपडे लावलेत. आणि हे झाल्यावर मग आम्ही निघू बाहेर जायला, पनवेललाच जाऊ पहिले. इथे आता आम्ही आलो शॉपमध्ये भावांना आपला शर्ट वगैरे घाला. तिथे घेतलेले सर्व आता मस्त असं लावलेले आहेत, सर्व नवीन म्हणजे आलेलं आहे सर्व माल. घेतलेत आता एवढे, अजून साड्या घ्यायच्यात आपल्याला. आत्ताच आमची मुलांची म्हणजे शॉपिंग झाली, बॉईज आपले जेंट्सवाली शर्ट वगैरे झालेत ते घेऊन. आता यांच्या बहिणींना साड्या घ्यायला चाललोत आणि बघतो आता कुठे चांगल्या मिळतात. इथे एक सरस्वती टेक्सटाईल आहे, तिथे बघून येतो ना ती कसे आहेत ते. आलोत, बघतो आता कशा आहे तिथे. नाही आवडलं तर नाही घेणार, आवडलं तर बघतो आता वेगवेगळ्या म्हटलं तरी. बघू शकता गर्दी किती गर्दी. बघतो आता कसे आहेत, मला तर वाटते भेटतील चांगल्या साड्या. भरपूर व्हरायटी इथे, भरपूर अशा व्हरायटी आहेत. आणि इथे चॉईस करून पण यायला आपल्याकडे. मी आता फायनल केलेले आहेत साड्या, पण त्या तुम्हाला नंतर दाखवेन ते दुसऱ्या व्लॉगमध्ये. सध्या असे दुकान दाखवते. आता झाली आमची साड्यांची शॉपिंग. आता जाऊ जरा जेवायला वगैरे घेऊन झालेले आहेत आमच्या. आणि आता आम्ही चालत बिलिंगसाठी. आणि बघूया आता पडला तो पोरगा. बघूया आता काउंटर. खूप मोठा गोडाऊन इकडे पण आहे बघा, इथे पण आहे. बाबा कचरा साड्यांचा, असं वाटते कचराच आहे पूर्ण. आमची एवढी तर शॉपिंग झाली भाऊबीजेची. फक्त आता मुलींची म्हणजे सिनोची भाऊबीज राहिली. आता आम्ही चालू जेवायला. ते आलो शिरडोनच्या इथे साई एक. ते असं मस्त हॉटेल बघा, एंट्री बघा कसली भारी. लिव्हर छोटा तवा फ्राय, फ्रेंच फ्राईज सोडा. घरातला माझा आता सर्व आवरला आहे आता दुपारपर्यंत, म्हणजे 4 वाजेपर्यंत. आणि आता 4 वाजून 2 मिनटं झालेत आणि आम्ही निघालो होता शॉपिंगसाठी. तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा. दुपारी पनवेलवरून घरी आली आणि थोडी आम्ही रेस्ट केली. आता आम्ही वाशीला जायला निघालो आणि हे आहेत माझ्यासोबत आणि सिटी आहे माझ्यासोबत. या दुकानामध्ये आलो होतो आम्ही शॉपमध्ये आणि बघतो आता कुठे काय चांगलं मिळते का वाशीमध्ये. शॉपिंग झालेली आहे.
थँक्यू दरवाजा खोलले. थँक्यू. कैसा लगा तेरे नाम क्या? प्रतीक्षा म्हात्रे भेट देते का ऐसे दे बिल. जागा आहे. दिवाळीचं डेकोरेशन मस्त केलंय ना. आता इथे आमचे कपडे तर झालेत घेऊन आणि आता सिनोचे घेते. बघायला चालू ना इथे पण पहिली पार्किंग बघतो आम्ही. आता पार्किंगचं चाललंय. काय सीट आहे तुला वाटते मिळतील गेला कपडे? काय ते शॉपचं नाव काय सांगितलंय आहे ना जॅक अँड जिल. बघा चला बघूया आता आपण. आणि आमची आता शॉपिंग झालेली बहुतेक टिकली पण गेली माझी. एवढे ट्राय करत होते कपडे किती ट्राय करून टाकलो. मस्त कपडे भेटले ना सिटीवर. आता काहीतरी पाणीपुरी खाऊ ना थोडा नाश्ता करू. लेट्स गो. नाही तर काकाची पोटात आग लागल आणि घाई करते. चला घरी चला घरी. लाईट बघा इथे आम्ही नाश्ता करायला आलो आणि दहीपुरी घेतली आणि ही बकरी घसरलेली आहे. तर चला एन्जॉय करतो आम्ही नाश्ता. आता आमची अर्धी शॉपिंग झाली आणि आता अर्धी शॉपिंग करायला मॉलमध्ये चाललो. कारण त्यांना काही कपडे जास्त काही आवडलं नाही. मग आता मॉलमध्ये जाऊन खरेदी करतो. बघतो आता कुठे कुठली ब्रँड वगैरे आली का. आणि मस्त म्हणजे अवतार केलाय आम्ही सगळा. बघूया आता कशी गेल्यावर तुम्हाला दाखवू काय काय करतो ते. तर चला माझ्यासोबत या अवतारांमध्ये आपण मॉलला. कसं वाटतंय? घरी चाललो मी गाईज इथूनच. मला पण आता उतरासा वाटत पण आता यांना कपडे नव्हते ना आवडले तिकडे. इथे कपडेच नव्हतं आवडले त्यांना. हा आपल्याला एंट्री कुठे तिथं आहे ना. इथं पण आहे ना. चला तर जाऊया आपण आता आणि बघूया. सिनोला पण घेतलेत आम्ही कपडे पण ते बोलते अजून त्याला एकदम छपरी सारखं बघत होतं कपड्यात. मस्त होतं छपरी नव्हता. हा 3 ड्रेस घेतले ना मी त्याच्यासाठी. पण आता आणखीन पाहिजे. पनवेलवरून मी 2 ड्रेस घेतलेत आणि 1 पॅन्ट घेतली ना. आणि तुम्हाला सांगा ना किती घेतले? मला काही नाही. मला काही एवढीशी 25,000चा कपडा घेतला नाही. एवढंच आमचं एवढंच. त्यांना किती मोठं सगळं व्यवस्थित सगळं लागतं त्यांना. फक्त मला ना बूट्स घ्यायचे. चल बूट्स बघूया. आणि चष्मा विष्मा हाय आमची नको चष्मा वगैरे. मॉलमध्ये एंट्री केल्यावर एक फायदा असतो म्हणजे व्ह्यूज भारी असतात. तर हा एक व्ह्यू आहे आपल्या एंट्रीलाच गार्डन. आणि हा माझा एक म्हणजे फेवरेट पार्ट आहे इथला. मस्त असं गार्डन केलं आहे. वाव सिटी आपल्या असं गार्डन केलं असं फ्लेमिंगो ठेवायला पाहिजे ना. कॅरेट बिरेट असलं आहे. वाव एकच नंबर सगळी. कॅक्टस बघ रिअलवाले आहेत. हे बघ रिअलवाले आहेत कॅक्टस. चल ही मला ना इथे थांबवूनच देणार. मला आवडतं गार्डनिंगचा पण ते प्लेस पण पाहिजे. सब झूट आहे. आवडतं. माझी बघता किती झाडं आहेत. चला ते काका गेलेले आहेत पुढे. गणपती बाप्पा सर्व मस्त आहेत. मेटलचे राधाकृष्ण म्हणून. तर चला आता आमचे एक मेंबर पुढे गेलेले आहेत. मेन मेंबर. ते आता आलोत आम्ही आणि एक ड्रेस ते ट्राय करायला गेले नको. इथे यांची शॉपिंग झाली. एकच ड्रेस झालाय. हा पूर्ण एक ड्रेस आहे. तरी माणूस खुश नाही. अजून पाहिजे त्यांना नसे ते. मला नका घेऊ. कितीचं आहे सांगते ते. आता इथे आम्ही जरा एअरपोर्टवर घालायला म्हणजे आपले कम्फर्टेबल असे कपडे ते बघतो सिनोसाठी. म्हणजे असा हुडी वगैरे एकच म्हणजे असा ड्रेस तो मॅचिंग ते बघतो. बघू आता भेटते का. तिथं बर्फ नाही पडत त्याच्यामुळे हा नको.
आता इथे माझी तर झाली पण यांची चालू आहे. मी दमलो आली शेवटी खाली बसलोय मी आता आणि तिथे तिकडे शकते त्यांच्यासाठी इकडे हे यांचं मी बसलो. आता बस झाली ना ग. येस आता खाना पिना पेट पूजा तुम्हाला दाखवू आम्ही आता काय खाऊ. बघ ना किती शॉपिंग भरभरून केली. टाइम बघा 9:20 झाले. बापरे दिवाळीसाठी बघा कसं केलंय मस्त आता त्यांनी डेकोरेशन आणि जोराचं पार्क बनवलंय. जंगल आता आम्ही चाललो बाहेर जातो आणि मग डायरेक्ट उलिवान रोडला जाऊ KFC खायला. आमचं तिथे दुकानच आहे KFCचा ठरलेला, तिथेच जाऊ खायला. तर इथे आम्ही ठिकाणावर आमच्या पोचलेलो आहोत आणि चालेल गाडी पार्क करत. चला आम्ही आता उतरतो. सुटे दात पाजवलंच ना. येस सकाळपासून फिरालोय KFC खावायला. बघ ना आम्ही टिकली नाही माहिती तुम्हाला कसंच तरी वाटते. तर चला मी आता जाऊया आपण पुल मी ढकलतो. नाही आपण हे खाऊया नंतर येईल स्मोकी. आपले स्मोकी पण आता इथे आलेत. बहुतेक आमचं खाऊन झालंय. तर इथे आमची शॉपिंग बघा झालेली आहे आणि घेऊन आता जाऊ वरती. भरपूर आणि पुढे पण अजून आहेत. तर चला आता आम्ही जातो घरी. तरी इथे आता आजची शॉपिंग आमची झालेली आहे. अजून 2-3 दिवस तरी शॉपिंगला लागतील. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तर आजचा व्लॉग माझा तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.